नमस्कार मित्रहो. तुम्ही कधी आरशात बघून स्वतःला विचारलंय, मी असं का वागलो? कालच्या मीटिंगमध्ये मला इतका राग का आला? किंवा माझा मित्र यशस्वी झाला तेव्हा मला आतून थोडासा हेवा का वाटला? किंवा आपण एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात का पडतो हे माहीत असूनही की ते आपल्यासाठी योग्य नाहीत? आपल्याला वाटतं की आपण आपले ड्रायव्हर आहोत. आपल्याला वाटतं की आपण विचार करून निर्णय घेतो. पण सत्य हे आहे की आपण बहुतेक वेळा ऑटो पायलटवर असतो. आपल्या आत एक अशी शक्ती काम करत असते जिच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. ती शक्ती म्हणजे मानवी स्वभाव, ह्यूमन नेचर. आज आपण एका अशा पुस्तकाचं विच्छेदन करणार आहोत जे वाचल्यावर तुम्हाला लोकांच्या मनात काय चाललंय हे स्कॅन केल्यासारखं दिसेल. पुस्तकाचं नाव आहे द लॉज ऑफ ह्यूमन नेचर आणि लेखक आहेत रॉबर्ट ग्रीन. रॉबर्ट ग्रीन हे सत्तेच्या आणि रणनीतीच्या विषयाचे आजच्या काळातले चाणक्य मानले जातात. त्यांनी मानवी इतिहासाचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास करून 18 असे नियम शोधून काढलेत जे मानवी वर्तनाला चालना देतात. हे नियम कठोर आहेत, काही वेळा कडू आहेत, पण ते सत्य आहेत. आजच्या काही मिनिटात आपण यातील सर्वात महत्त्वाचे 5 ते 6 नियम समजून घेणार आहोत. हे ऐकल्यानंतर तुमचा लोकांकडे आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलणार आहे. तयार आहात मानवी मनाचं कोडिंग डिकोड करायला? रॉबर्ट ग्रीन पुस्तकाची सुरुवातच एका मोठ्या धक्क्याने करतात. पहिला नियम आहे द लॉ ऑफ इरॅशनॅलिटी, अतार्किकता किंवा अविवेकीपणाचा नियम. आपल्याला वाटतं आपण रॅशनल आहोत, आपण हुशार आहोत, आपण लॉजिकनी वागतो. ग्रीन म्हणतात हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे. माणूस हा मुळातच इमोशनल प्राणी आहे. तुम्ही दिवसभरात जे निर्णय घेता, कोणते कपडे घालायचे, काय खायचं, कोणाला मतं द्यायचं, हे 95% निर्णय तुमच्या भावनांवर आधारित असतात. आणि नंतर तुमचं डोकं त्याला लॉजिक लावून समर्थन देतं. उदाहरणार्थ, शेअर बाजारात लोक पैसे का गमावतात? गणितामुळे नाही, तर भीती आणि लोभामुळे. ग्रीन म्हणतात आपल्या आत 2 गोष्टी आहेत. 1 घोडेस्वार, जी आपली बुद्धी आहे. 2 घोडा, ज्या आपल्या भावना आहेत. अडचण अशी आहे की घोडा खूप शक्तिशाली आहे आणि घोडेस्वार कमकुवत आहे. घोडा उधळला की स्वार काहीच करू शकत नाही. यावर उपाय काय? ग्रीन सांगतात प्रतिक्रिया देऊ नका, प्रतिसाद द्या. डोंट रिॲक्ट, रिस्पॉन्ड. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा समजून जा की तुमचा घोडा उधळलाय. त्या क्षणी कोणताही निर्णय घेऊ नका. स्वतःला विचारा की मला राग का आलाय? ही माझी इगो दुखावली गेलीये का? रिॲक्शन टाईम वाढवणे हेच शहाणपणाचं लक्षण आहे. इतिहासात बघा, ॲथेन्सचा नेता पेरिकल्स, तो कधीच रागात निर्णय घ्यायचा नाही. तो स्वतःला शांत करण्यासाठी वेळ घ्यायचा, म्हणून तो महान बनला. तुम्ही आजपासून हे करू शकता. जेव्हा भावनांचा पूर येईल तेव्हा काठावर उभं राहून त्याकडे बघू शकता. दुसरा नियम जो आपल्या सगळ्यांच्या जिव्हारी लागू शकतो, द लॉ ऑफ नार्सिसिझम, आत्मप्रौढीचा नियम. आपल्याला वाटतं नार्सिसिस्ट, स्वतःच्या प्रेमात पडलेले लोक फक्त तेच असतात जे सतत सेल्फी काढतात किंवा स्वतःची स्तुती करतात. पण रॉबर्ट ग्रीन म्हणतात आपण सगळेच नार्सिसिस्ट आहोत, कमी अधिक प्रमाणात का होईना. आपलं लक्ष सतत मी, मला, माझं यावर असतं. तो माझ्याबद्दल काय विचार करतोय, मला लाईक्स किती आले, हे नैसर्गिक आहे. पण धोकादायक कधी होतं? जेव्हा आपण दुसऱ्यांचं अस्तित्व नाकारतो. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला एक माणूस म्हणून न बघता आपल्या फायद्याचं साधन म्हणजे टूल म्हणून बघतो. याला डीप नार्सिसिझम म्हणतात. हे लोक घातक असतात. ते तुम्हाला वापरून घेतात. मग यातून बाहेर कसं पडायचं? रॉबर्ट ग्रीन यांच्या मते तुमच्याकडे एक सुपर पॉवर आहे, एम्पथी, सहानुभूती. सहानुभूती म्हणजे काय? दया दाखवणे नव्हे. सहानुभूती म्हणजे स्वतःला पूर्णपणे विसरून दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून जग बघणे. याला ग्रीन विसरल एम्पथी म्हणतात. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता तेव्हा तुमचं लक्ष स्वतःच्या उत्तराकडे नसावं. तुमचं लक्ष त्यांच्या देहबोलीकडे, त्यांच्या डोळ्यातल्या भीतीकडे, त्यांच्या न बोललेल्या शब्दांकडे असावं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या प्रेमातून बाहेर पडाल आणि लोकांना वाचायला शिकाल, त्या दिवशी तुमची खरी ताकद वाढेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, कारण प्रत्येकाला समजून घेणारा माणूस हवा असतो. तुम्ही कधी असं पाहिलंय का की एखादी व्यक्ती तुमच्याशी खूप गोड बोलते पण त्यांच्या डोळ्यात मात्र गारवा असतो?
तिसरा नियम याचबद्दल आहे, द लॉ ऑफ रोल प्लेइंग, भूमिका वटवण्याचा नियम. शेक्सपियरने म्हटलं होतं, हे जग एक रंगमंच आहे. रॉबर्ट ग्रीन म्हणतात, हे 100% खरं आहे. आपण सगळेच अभिनेते आहोत. समाजात वावरताना आपण एक मुखवटा धारण करतो. चांगुलपणाचा मुखवटा, हुशारीचा मुखवटा, नम्रतेचा मुखवटा. हे गरजेचंही आहे. जर आपण मनातले विचार सरळ बोलू लागलो तर समाजात दंगली होतील. पण समस्या कुठे येते? जेव्हा आपण दुसऱ्यांचे मुखवटे खरे मानतो. रॉबर्ट ग्रीन म्हणतात, लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका, त्यांच्या कृतीवर लक्ष द्या. माणूस खोटं बोलू शकतो, पण त्याची देहबोली सहसा खोटं बोलत नाही. या भागात ग्रीन काही संकेत देतात. उदाहरणार्थ, मायक्रो एक्सप्रेशन्स. जेव्हा कोणाला राग येतो किंवा मत्सर वाटतो, तेव्हा चेहऱ्यावर एका सेकंदाच्या काही भागासाठी खरा भाव उमटून आणि जातो. तो पकडायला शिका. जर कोणी तुमची अतोनात स्तुती करत असेल तर सावध व्हा. त्या गोड मुखवट्यामागे खंजीर असू शकतो. आणि स्वतःबद्दल काय? तुम्ही सुद्धा तुमचा मुखवटा गरजेनुसार बदलायला शिका. एकाच प्रकारचं वागणं, पर्सनॅलिटी प्रत्येक परिस्थितीत चालत नाही. परिस्थितीनुसार जुळवून घेणारा माणूस अडॅप्टेबल जास्त काळ टिकतो. आता आपण मानवी मनाच्या तळघरात उतरणार आहोत. तिथे एक व्यक्ती लपलेली आहे, जिचा चेहरा तुम्हाला बघायला आवडणार नाही. तो व्यक्ती म्हणजे तुमची सावली, युअर शॅडो. हा नियम कार्ल युंग यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की चांगलं वागा, रागवू नका, लोभ करू नका. मग आपण काय करतो? आपण आपल्या या नैसर्गिक भावनांना दाबून टाकतो, रिप्रेस करतो. आपण त्या भावनांना मनाच्या तळघरात कोंबतो. पण त्या मरत नाहीत, त्या तिथेच वाढतात. आणि मग त्या बाहेर कशा येतात? दुसऱ्यांवर टीका करून, अचानक भडकून किंवा व्यसनाच्या आजारी जाऊन. तुम्ही पाहिलं असेल, जे लोक बाहेरून अतिशय नीतिमत्ता दाखवतात, तेच लोक अनेकदा मोठ्या स्कॅन्डलमध्ये सापडतात. का? कारण त्यांची सावली त्यांच्यावर ताबा मिळवते. रॉबर्ट ग्रीन म्हणतात, तुमच्या सावलीला स्वीकारा. तुम्ही संत नाही आहात. तुमच्यात राग आहे, मत्सर आहे, क्रूरता आहे, लालसा आहे. हे मान्य करा. जेव्हा तुम्ही मान्य करता, तेव्हा तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकता. तुमच्यातल्या आक्रमकतेला कामात वापरा, ॲम्बिशन. तुमच्यातल्या रागाला अन्यायाविरुद्ध वापरा. तुमच्या सावलीला दाबून ठेवू नका, तिला दिशा द्या. जो माणूस स्वतःची डार्क साईड ओळखतो, तोच खरा पूर्ण माणूस असतो. पुढचा नियम आपल्या समाजाचा सर्वात मोठा टॅबू आहे, ज्याबद्दल कोणीच उघडपणे बोलत नाही. तो म्हणजे हेवा किंवा मत्सर, एन्व्ही. ग्रीन म्हणतात, मत्सर हा मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. आपण कोणाचा हेवा करतो? अंबानींचा किंवा एलॉन मस्कचा? नाही. आपण त्यांचा हेवा करतो जे आपल्यासारखे आहेत, पण आपल्यापेक्षा थोडे पुढे गेलेत. आपला मित्र, आपला सहकारी, आपला भाऊ. आम्ही एकाच शाळेत होतो, मग त्याला जास्त पगार का? ही तुलना मत्सराचं मूळ आहे. धोका काय आहे? मत्सर करणारी व्यक्ती तुमचा मित्र बनून तुमच्या जवळ राहते. ती तुमची वाट लावण्यासाठी टपलेली असते. त्यांना कसं ओळखायचं? जेव्हा तुम्ही एखादी गुड न्यूज देता, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा. जर त्यांच्या डोळ्यात क्षणभरासाठी नाराजी दिसली आणि मग खोटं हसू आलं, तर सावधान. किंवा ते तुमच्या यशाला नशीब म्हणतील. अरे, तुझा लक फॅक्टर जोरात आहे, म्हणजे तुमची मेहनत नाकारणे. आणि स्वतःबद्दल काय? जर तुम्हाला कोणाचा हेवा वाटत असेल, तर ते कबूल करा. हो, मला त्याचा हेवा वाटतोय, कारण मलाही ते यश हवंय. जेव्हा तुम्ही हे कबूल करता, तेव्हा मत्सराचं रूपांतर प्रेरणेत होतं. तुलना स्वतःशी करा, जगाशी नाही. मित्रहो, काही मिनिटांच्या या प्रवासात आपण मानवी स्वभावाचे अनेक पदर उलगडले. तर्कशक्ती, नार्सिसिझम, मुखवटे, सावली आणि मत्सर. पण या पुस्तकाचा शेवटचा नियम, जो सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे द लॉ ऑफ डेथ डिनायल, मृत्यूला नकारण्याचा नियम. आपण सगळे असं जगतो जणू काही आपण अमर आहोत. आपण क्षुल्लक गोष्टींवर भांडतो, अहंकार कुरवाळतो, वेळ वाया घालवतो. का? कारण आपण विसरलोय की आपला वेळ मर्यादित आहे. रॉबर्ट ग्रीन म्हणतात, मृत्यूची जाणीव ठेवा, मेमेंटो मोरी.
जेव्हा तुम्हाला जाणवतं की माझं आयुष्य कधीही संपू शकतं, तेव्हा तुमचं वागणं बदलतं. तेव्हा तुम्हाला छोट्या गोष्टींचा राग येत नाही. तेव्हा तुम्ही लोकांना माफ करायला शिकता. तेव्हा तुम्हाला जीवनाची खरी किंमत कळते. द लॉज ऑफ ह्यूमन नेचर हे पुस्तक तुम्हाला लोकांवर संशय घ्यायला शिकवत नाही, तर ते तुम्हाला जागं करायला शिकवतं. इतरांना समजून घेण्यासाठी आणि त्याहून जास्त स्वतःला सुधारण्यासाठी. हे पुस्तक नक्की वाचा. जर तुम्ही हे पुस्तक अजून वाचलं नसेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्येही पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हे एक मॅन्युअल आहे माणूस नावाच्या मशीनचं. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? मानवी स्वभावाचा कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त पटला? मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोकांचे मुखवटे वाचत रहा, स्वतःच्या आत डोकावत रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.